मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महत्त्वाची अपडेट. राज्याच्या राजकारणामध्ये नगरपालिका नगर परिषदांचे निकाल लागले आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाची बैठक घेऊन राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा निर्णय घेतला. युती झाली आणि त्यानंतर मित्रांनो आता मात्र महाराष्ट्रात सगळ्यात मोठी घडामोड सध्या घडून येत आहे. ती म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये या घडामोडीमुळे सगळंच राजकारण आता पूर्त बदलल्याचं चित्र राज्यात दिसू लागलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुका घोषित झाल्याच्या नंतर आता मात्र हजारो पदाधिकाऱ्यांनी आता थेट सामूहिक राजीनामे देत राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला पहिला झटका, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेला दुसरा झटका. आणि ही युती जर एकनाथ शिंदेची आणि भाजपची मुंबईमध्ये आणि इतरत्र नगरपालिका महानगरपालिकांमध्ये युती झाली तर याचा जबरदस्त फायदा होणार उद्धव ठाकरेंना. नेमकं काय घडतंय ते देखील आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती खूप मोठा चर्चेचा विषय ठरत आहे आणि ठाकरे बंधूंनी तशी चर्चा महाराष्ट्राच्या पहारावरती व्हावी, सगळ्या गावागावामध्ये चर्चा व्हावी, हा सगळ्यात मोठा हिशोब करत राज्यात उद्या दुपारी 12 वाजता युतीची मोठी घोषणा करण्याचं ठरवलंय. त्याच्या अगोदर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकामध्ये शिंदे गटाची भाजपची युती झाल्यानंतर मात्र मुंबईतून सगळ्यात मोठी खबरबात आपल्यापर्यंत पोहोचू लागली आहे. शिंदे गटातील बहुतांश नेत्यांना आता जागा मिळत नाही, त्यांना तिकीट मिळत नाही. अशा जवळजवळ 40 ते 45 नगरसेवकांनी आता मात्र घरचा रस्ता दाखवला आणि घरचा आहेर देत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची तयारी दर्शवली. भाजपच्याच आज जवळजवळ 700 पदाधिकाऱ्यांनी मीरा भाईंदर, बोरिवली, मुंबई या भागातून भाजपला जय महाराष्ट्र करत इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हे 700 पदाधिकारी मुंबईतील काही शिंदे गटाचे भाजपचे नगरसेवक. कारण की या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती झाली, परंतु इकडे शिंदे गटाची आणि भाजपची युती झाल्यानंतर आपल्याला जागा मिळणार की नाही हा शेवटपर्यंत गुलदस्त्यामध्ये ठेवलेला भारतीय जनता पार्टीने हा आरोप केला. आणि आता ऐन टायमावरती ऐन वेळेवरती एकही जागा लढवायला न मिळाल्यामुळे अनेक भाजपचे नगरसेवक, अनेक एकनाथ शिंदेचे नगरसेवक यांनी मात्र आपला पवित्रा वळवलाय तो बंडाच्या दिशेनं. आणि हे बंड सध्या होते भाजपमध्ये, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. आणि सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे महाराष्ट्रातला मराठी माणूस, मुंबईतला मराठी माणूस दोन्ही ठाकरे बंधूंच्या बरोबर असल्या कारणाने आता ठाकरे बंधूंच्या विरोधात मराठी बहुल भागामध्ये निवडणूक लढवणं शिंदेच्या बहुतांश आमदारांना आता अशक्यप्राय होत चाललंय. तिथे त्यांची मतांची विभागणी आणि इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना एकगट्टा मिळाली मतं. या सगळ्या घडामोडीमुळे या सगळ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व सध्या मराठी बहुल भागामध्ये आहे. आणि हे बघूनच, याला घाबरूनच मुंबईतील ठाकरेंचे जुने शिवसैनिक नगरसेवक ते आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रयत्न करतायत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी बोलणी करून त्यांना इथे प्रवेश द्यावा अशा त्यांच्या चर्चा चालू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील ठाकरे बंधूंची ही महायुती सध्या खूप मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. उद्या आणि परवा साधारणतः पुढच्या 3 दिवसामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. आणि यावेळी अनेक पदाधिकारी, अनेक नेते, अनेक नगरसेवक यांनी आपला शेवटचा रस्ता भाजपला दाखवत शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर पडत उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येण्याची ते कुंपणावर येऊन थांबलेत. तिकीट नाही मिळालं की लगेच ठाकरेंच्या शिवसेनेत उड्या मारून आपण आपलं तिकीट फिक्स करायचं, इथपर्यंत त्यांनी आपली पूर्णपणे प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं तरी देखील मुंबई महापालिका आम्ही लढणारच, ते कोणताही पक्ष असो असं थेट अनेक नगरसेवक मुंबईमध्ये सांगू लागल्याने इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश मिळताना दिसतंय, राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळताना दिसतंय. जर का युती झाली आणि जागा जर नाही मिळाल्या तर मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंचा बोलबाला जवळजवळ निश्चित आहे. आत्ताच आपण जर पाहिलं तर आलेल्या ताज्या अंदाजानुसार मुंबईत 114 जागी ठाकरे बंधूंचं प्राबल्य असल्याचं मुंबईतून समजत आहे. आणि जर असाच जर निकाल लागला तर मुंबईत कोणाचीही मदत न घेता ठाकरे बंधूंचं मुंबईमध्ये राज्य, ठाकरे बंधूंचा महापौर मुंबईमध्ये होईल अशी चर्चा सध्या तरी मुंबईमध्ये सुरू झाली आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीबद्दल आपणास काय वाटतंय? मुंबई महापालिका राखण्यात दोन्ही ठाकरे बंधूंना यश येईल या सत्याशी आपण सहमत आहात का? प्रतिक्रिया द्या.